या सगळ्या अनुभवावरनं मला आता संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला. देवेंद्र फडणवीस माफी का मागत नाहीत जनतेची, याचा खुलासा तेच करू शकतात. तेव्हा त्यांनी तो खुलासा करावा अशी त्यांना माझी विनम्र विनंती आहे. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कधी या बाजूला कधी त्या बाजूला अशी जी होती त्याच्यावरनं पूर्णपणे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना तर घडली नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा संदर्भात बरेच विधान आलेले आहेत, परंतु धातूचा पुतळा हा कितीही कमजोर असला तरीही तो पडू शकत नाही. जुन्या काळामध्ये बाबासाहेब असतील, महात्मा फुले असतील, यांचे पुतळे गावागावामध्ये बसविण्यात आले आणि तेही नुसते चबुतऱ्यात बसवण्यात आले. पण ते पुतळे कधी पडल्याची बातम्या कधी आल्याच नाहीत. फोडण्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या, विटंबना झाल्याच्या बातम्या निश्चितपणे आल्या, विद्रूप करण्याच्या भाषणा निश्चितपणे आल्या, परंतु ते पडले आणि फुटले अशा कधीच बातम्या आलेल्या नाहीत. या सगळ्या अनुभवावरनं मला आता संशय येतोय की हा पुतळा पडला की पाडला. महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती कधी या बाजूला कधी त्या बाजूला अशी जी होती त्याच्यावरनं पूर्णपणे लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी ही घटना तर घडली नाही आणि म्हणून शंका येते की हा पडला की पाडला, याची चौकशी झाली. नेमकं याच्यामागं कोण आहे, काय तुम्ही संशय व्यक्त केलेला आहे, कोण असू शकतं, कोणाला याचा राजकीय फायदा होईल? पोलिसांनी शोधावं, पोलिसांनी शोधावं कोणाला फायदा होणार आहे तो, आणि कोणी पाडला तो पहिल्यांदा शोधावा. कारण की याच्यामध्ये लोकांच्या पूर्णपणे भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं असणारं एक आदराचं स्थान आहे आणि मावळ्यांचं राज्य प्रस्थापित करणारं व्यक्तिमत्व आहे. PWDला यापूर्वी सुद्धा कल्पना दिली होती की त्याचे जे नटबोल्ट्स आहेत ते चढलेले आहेत, ढिले झालेले आहेत, तरी त्यांनी त्यावर पाहिजे ती उपाययोजना केली नाही. यावर सरकार दोषी नाही वाटत का, प्रशासन दोषी नाही वाटत का? मी मगाशी आपल्याला म्हटलं की गावागावामध्ये महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा शाहू महाराज असतील, यांचे नुसते दगडावर बसलेले पुतळे आणि त्याचं उद्घाटन आम्ही केलेलं आहे. ते कधीच पडले नाहीत. तेव्हा हे धातूचा पुतळा की ज्याच्यामध्ये जमिनीमध्ये रोवलेला असतो, म्हणून असा विचारतोय तो पडला की पाडला. पोलिसांनी शोधतील पण तुमचा आरोप किंवा तुमचा रोख कोणाकडे आहे? ते माझा रोख कोणाकडेच नाही आहे. पोलिसांनी शोधावं की तो पाडला की पडला. मुख्यमंत्र्यांनी या संपूर्ण पुतळ्या धराशयी झाल्यानंतर जाहीर माफी मागली, 100 वेळा माफी मागणार. त्यावर अजित पवारांनी सुद्धा माफी मागितली. देवेंद्र फडणवीसांना अशा प्रकारची माफी किंवा मागितलेली नाही आहे. कारण सरकारमध्ये 2 मुख्यमंत्री, 1 मुख्यमंत्री आहे. काय वाटतं तुम्हाला? देवेंद्र फडणवीस माफी का मागत नाहीत जनतेची, याचा खुलासा तेच करू शकतात. तेव्हा त्यांनी तो खुलासा करावा अशी त्यांना माझी विनम्र विनंती.